मॅच कडे आपण लक्ष वेधूया। महत्त्वाची मॅच आर्यन चिर्लेने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय ते म्हणजे बेंडकर संघाला। प्रिशा 11 जय हनुमान बेंडकर। लेट्स प्ले करूया डावाला सुरुवात। सूरज पाटील वाघिवलीवाडा हा खेळाडू पहिलाच बॉल चपराक देत फटका ठोकलाय। बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे। पहिल्याच बॉल वरती आलाय पंचांचा इशारा। इट्स अ 4 रन। मॅडी अंपायरिंग करतायत आणि तिकडे चेतन भोईर हे दोन आमचे मुख्य अंपायर। मॅडी चौकार पहिल्या बॉल वरती चौकार आहे। बीसीसी बेंडकल बी या नावाने हा संघ खेळतोय। पहिल्या बॉल वरती चौकार आलाय सूरज पाटील। ओ इथे लाईन चांगली आहे पण आयकॉनला गोलंदाजी दिली नाही। स्वतः ग्रामीण फॉर्मॅटचा गोलंदाज विनीत टीमचा कॅप्टन आहे आणि तो क्रीडांगणमध्ये बॉलिंगसाठी उतरला। हे किती मोठा आत्मविश्वास म्हणावा लागेल कारण समोर सूरज पाटील सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे। नेहमीच ज्या खेळाडूंना अनेक गोलंदाजांना सातत्याने चांगली कामगिरी करत अशा धावा काढल्यात परंतु इथे हा फटका उंच उडवलाय आणि लांबी देखील तेवढी। हाय अँड हँडसम कमालीचा स्ट्रोक बॉल सीमा पार। पहिला खणखणीत षटकार। धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 10 धावा 2-3 बॉलचा खेळ संपला। पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर डॉट बॉल आणि हा षटकार। 3 ओव्हरची मॅच आहे। 80चा टार्गेट सर्वाधिक मोठा राहिला। निशांत 11 दादरपाडा टॅपिंग क्रिकेट। आणखीन एक चांगला बॉल पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा डॉट तिसरा षटकार चौथा डॉट। 4 बॉलमध्ये 2 डॉट आले 2 बाउंड्री आल्यात। 10 धावा धाव फलकावरती आहेत। सूरज पाटील किती धावा काढेल। मागच्या मॅच मध्ये देखील सूरजच्या बॅटमधून चांगले फटके आले परंतु या मॅच मध्ये हव्यात तितक्या रन्स आता त्याला काढून द्याव्या लागतील कारण प्रतिस्पर्धी टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे। आर्यन चिर्ले शॉर्ट पिच बॉल डीप विकेट मध्ये जोरदार प्रहार केलाय। आडव्या बॅटने खेचून मारलाय क्षेत्ररक्षक झालेत फ्लंबल आणि इथे फायदा मिळेल बीसीसी बेंडकल बी संघाला। रन्स मिळत आहेत 4। प्रिशा 11 जय हनुमान बीसीसी बेंडकल बी। प्रिशा 11 बीसीसी बेंडकल बी हा संघाचं नाव आपण पाहताय आणि त्यांच्या विरोधात आर्यन चिर्ले चंदन तलवार आयकॉन आणि प्रफुल्ल पाटील बोरले हा खेळाडू आपल्याला आयकॉन पाहायला मिळतो परंतु एकीकडे सूरज पाटीलचा तडाखा सुरू आहे। 2 चौकार 1 षटकार 14 वरती स्कोर पोहोचला। विनीत तयार शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये चंदन तलवार फिल्डिंगसाठी तैनात आहे। फक्त एक सिंगल आणि इथे ओव्हर होईल कंप्लीट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे बिनबाद 15 धावा। प्रिशा 11 बीसीसी बेंडकल बी या संघाची सुरुवात। आमचे प्रल्हादजी कासुकर साहेब नेहमीच पाहुण्यांचा मानपान ते राखत असतात। सावरकरचे पाहुणे आलेत मॅच पाहायला। एकोणीस धावा धाव फलकावरती गोलंदाजाला चंदन तलवार राऊंड द विकेट ना आणि चंदन वरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न फटका इथे फसलाय परंतु फिल्डर न केले चुकी। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार। अंपायर आमचे डीजे मॅडी आहेत त्यांच्या अगोदरच इशारा आमचे हॉलंडियर्स जे व्हाईट टी शर्ट लॉंगॉनला उभे आहेत ते इशारा करतात आम्हाला वारंवार। त्यांची चांगली भूमिका। षटकार मागील 2 बॉलमध्ये चंदन तलवार वरती 10 आल्यात। चंद्रकांत मडवी साहेब वेशवी यांचं आगमन झालंय त्यांना मी मंचावरती येण्यासाठी विनंती करतो। या साहेब आपण प्लीज मंचावरती। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। धाव फलकावरती 25 रन्स। हवेलीचा बॉल लेग स्टंपच्या अगदी लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटकट आहे। असं बॅटकट 1 रन्स मिळेल। 1 धावेने संघ पुढे जाईल। 26 धावा। 26 धावा धाव फलकावरती लागल्यात। आमच्या समवेत आमचे मित्र उमंग भोईर जोडले गेलेत अगदी शिवशाहीर आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेहमीच तो आवाज आम्ही ऐकत असतो। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न
पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटला बॉल चाललाय, रन्स मिळेल इथे देखील एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 27-27 धावा. मॅच मध्ये या ओव्हरमध्ये विचार केला तर सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 10 आल्या, परंतु त्याच्यानंतर चंदन तलवारची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. घाटला गावचा खेळाडू आणि सध्या तरी फार चर्चेत हे नाव राहिलं चंदन तलवार. अनेक प्रेक्षक म्हणत होते की नक्की चंदन तलवार हा खेळाडू आहे तरी कोण, परंतु जेव्हा क्रीडांगणामध्ये आला एक फटका त्याचा आपण स्टायलिश पाहिला, परंतु अद्याप अपेक्षा राहील फिल्डिंग डिपार्टमेंट आर्यन चिर्ले की चंदन तलवार आज चांगला परफॉर्मन्स करून देऊ दे. ही अपेक्षा आज आर्यन चिर्लेच्या समर्थकांना देखील हीच खासियत आहे खेळाडूकडे, अगदी ऑलराऊंडरची भूमिका तो बजावतोय. आणि ते रन्स मिळेल, एक सिंगल बॅटच्या साहाय्याने एक सिंगल पुढे जाईल धावफलक. 28 धावा धावफलकावरती लागल्या. 28 रन्स 28 धावा. आय थिंक शेवटचा बॉल अद्याप राहिला चंदन तलवार. मागील 3 बॉलमध्ये फक्त 3 सिंगल दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आल्या विनीत मडवी या गोलंदाजाच्या विरोधात, परंतु त्याच्यानंतर 2 बॉलमध्ये 10 आल्यानंतर पुढील 3 बॉलमध्ये फक्त 3 सिंगल. अद्याप एक शेवटचा बॉल. समोर जुगल घरत हा देखील एक आक्रमक खेळाडू. या वर्षीचं उरण प्रीमियर लीग पर्व गाजवलं. बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार या खेळाडूने जिंकला. आणि इथे रनआउटची विकेट. दर्जेदार कामगिरी आवडली असेल चंदन तलवारची तर टाळ्या उद्या. चांगल्या पद्धतीने स्टॉप केला आणि विकेट संपादित केले. सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघवलीवाडा धावबाद. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा. सूरज पाटील 27 वरती बाद झालाय. सूरज पाटीलचा फार मोठा चाहता वर्ग आहे आणि त्याच प्रकारे आमचे मित्र धाकटीजुई गावचे अंकुर मोकल हे फार मोठे फॅन आहेत सूरज पाटीलच्या बॅटिंगचे, परंतु सूरज पाटील इथे बाद झालाय. परंतु सूरज पाटीलचा खेळ ते लाईव्ह पाहत आहे. सूरज पाटीलला त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. शेवटचं षटक लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज इन्व्हाइट केलाय. अंतिम ओव्हरमध्ये ऋतुज घरत लास्ट ओव्हरमध्ये आल्या. नवीन खेळाडू आपण पाहू शकतो भावनेश ठाकूर. भावनेश येत आहेत. आडव्या बॅटनं फिरून मारण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड. फिल्डर पुढे आले अगोदरच आणि त्यामुळे हा बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. चंदन तलवार या खेळाडूला आज आपण पाहताय ज्यानं गोलंदाजीमध्ये मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि महत्त्वाचं म्हणजे चंदन तलवारनं विकेट सूरज पाटीलची घेतली लास्ट बॉलवरती. आणि आता ऋतुज घरचं स्वागत केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार भावनेशला आपण पाहताय. स्कोर पुढे जाईल धावफलकावरती 32 रन्स 32 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल सोडलाय निर्दोषनं. रनआउटची संधी परंतु पोहोचलाय जुगल घरत. त्याला स्ट्राईक हवे आणि अशा परिस्थितीमध्ये ते गरजेचं आहे कारण जुगलमध्ये ती क्षमता आहे जो नेहमीच विस्फोटक बॅटिंग करतो. कमी बॉल खेळायचे, जास्तीत जास्त धावा काढायच्या. या टीमचा लीडर कॅप्टन आणि त्याला आता या पुढील 4 बॉलमध्ये संघर्ष करत कमीत कमी 42-46 पर्यंत कमीत कमी पोहोचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. 33 बनल्यात. चला डेड बॉल. भूमिका चिर्ले संघ आपण तयारीत राहा आणि पुढची मॅच 2 षटकांची असेल जे आपण काल देखील खेळवली. 2 षटकांचे सामने पुढचे राहतील. काल इथपर्यंत प्रवास सावरकर टीमचा पाहायला मिळाला. काल काय चेस केली जरूर चर्चा करू. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील एक डॉट बॉल. कालच्या दिवसामध्ये विपुलजी 12 बॉलमध्ये 46ची आवश्यकता होती आणि नवापाड्या टीमच्या विरोधात 3 चेंडू शिल्लक ठेवून सावरकर टीमनं 9 बॉलमध्ये 46 चेस केल्या. जितेश घरतनं दर्जेदार बॅटिंग केली. इथे चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे परंतु टीव्ही अंपायरची मागणी केली. रिव्ह्यू अंपायरनं मागणी केली. चला टीव्ही अंपायर्सकडे आपण जाऊया आणि पडताळणी केली जाईल. व्हाईट साठी हा मागणी केली. आपण टीव्ही अंपायर्सकडे जातोय. इस स्पर्धेचे सर्व आणि नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आपण नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहिली सतीश शेटकेनी साहेब यांना पाहू शकता आणि टीव्ही अंपायरचा डिसिजन आलाय.
चला पुन्हा एकदा थोडासा वेळ मागितलाय पंचांनी. आपण जाऊया पुन्हा एकदा टीव्ही अंपायर्स कडे. योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, त्यामुळे थोडासा वेळ घेत आहेत अंपायर्स देखील. एकविरा इव्हेंट्स या चॅनलवरती स्पर्धा संपूर्ण कव्हरेज केली जाते. टीव्ही अंपायर्स डिसिजन, इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. चला हाईट साठी हा रिव्ह्यू घेतला होता, त्यामुळे हा वाईट बॉल टीव्ही अंपायरनं दिला. यावेळी उडून मारल्या फटका, एक पाय हवेमध्ये ठेवून, काय कमालीचा फटका, वाईडिश लॉंग ऑन सीमा पार, जुगल करत रंगात आलाय परत आणि त्याच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत षटकार आणि या षटकारानं 40 वरती पोहोचलाय. 40 धावा धावफलकावरती. प्रिशा 11 बीसीसी बेंडकल बी संघाची धावसंख्या 40. 2 बॉल अद्यापही राहिलेत आणि कमीत कमी 2 बॉल मध्ये 8-10 रन्स आले उमंग, तर 50 पर्यंत पोहोचण्याचे चान्सेस आहेत. 40 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा टिप्पणी विकेट मध्ये गॅप मोठा आहे, परंतु बनेल प्रेक्षक क्षेत्ररक्षक आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री पार. दे धनाधन फटकेबाजी आणि जुगल गरजचे बॅक टू बॅक 2 षटकार. स्कोर पोहोचलाय 46. 46 धावा आणि अद्याप एक शेवटचा बॉल बाकी आहे, परंतु इथे स्कोर चांगलाच बनवलाय. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमच्या विरोधात मॅच खेळेल. निशांत 11 दादरपाडा अगदी शेवटच्या मॅच मध्ये पोहोचला. 80 धावा. काय अमित नाईकनं बॅटिंग केली, काय करण मडवीचा तडाखा राहिलाय आणि त्या दोन्ही खेळाडूंनी दमदार बॅटिंग करत डावाला पुढे नेलं. शेवटचा बॉल बाकी राहिला. 46 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल आणि हा बॉल देखील आडव्या बॅटने मारलाय गॅप मध्ये डिपिट विकेटला आणि 50 पर्यंत पोहोचलाय. चांगली बॅटिंग जुगलच्या बॅटिंग साठी बेंडकल टीम टाळ्या तर व्हायलाच हव्यात. प्रिशा 11 बीसीसी बेंडकल बी संघाची धावसंख्या 18 बॉलच्या समाप्तीनंतर टोटल 50 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी आता आर्यन चिर्ले टीमला 51 धावेची आवश्यकता. 18 बॉल 51 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये टोटल 22 धावा मोजल्यात, त्यामुळे ही मोठी धाव संख्या जमा करण्यामध्ये यशस्वी राहिले.
आदरणीय सन्माननीय दत्तारामजी गोंदली साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागत आहे दत्तारामजी गोंदली साहेब. 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा, येणारे 18 बॉल 51 धावा. आमचे राजेंद्रजी घरत सावरकार यांचं आम्ही स्वागत करतोय. 18 बॉल 51 ची मॅच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील आमचे मित्र उमंग भोईर यांच्याकडे आपण जातोय. दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद संयमजी घरत सर. पहिला चेंडू आपण पाहतोय, अगदी जबरदस्त हिट पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी उघडा डोळे बघा नीट आणि क्षेत्ररक्षकानं डायरेक्ट मारला हिट. अगदी जबरदस्त हिट पाहायला मिळाले आहे. प्रफुल्ल घरत अगदी पॅव्हिलियनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सुपर फेकी पाहायला मिळाले आहे. क्षेत्ररक्षकाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते आहेत. आदित्य पाटील बामणडुंगरीचा खेळाडू आयकॉन म्हणून ॲज अ आयकॉन आज टीम प्रिशा 11 BCC भेंडकल बी संघानं चॉईस केलं आहे. अगदी यष्टीरक्षकामध्ये देखील आपल्याला सूरज पाटील पाहायला मिळते आहेत. चांगल्या पद्धतीची टीमची बांधणी पाहायला मिळते आहे. तब्बल 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चंद्रकांतजी मडवी वेशवी यांच्याकडून या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आहे. त्यांचं देखील संयोजकांच्या वतीनं आपण हार्दिक आभार प्रकट करूया. यावेळचा बॉल झेलची शक्यता क्षेत्ररक्षक तनिष घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच रिव्ह्यू घेण्यात आला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. इथून बिमरसाठी स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून इथून तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली आहे. हाईट फॅक्टर पाहिला जाईल आणि तदनंतर आपल्या इथपर्यंत निकाल पुरवला जाईल. अगदी थोडीशी गोलंदाजी हातल्यात असताना आदित्य यांच्याकडून झालेली चुकामुक पाहायला मिळाली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमधून रिव्ह्यू करण्यात आला आहे आणि इथून थोड्याच वेळात चेंडूची चाचपणी केली जाईल आणि आपल्या इथपर्यंत निर्णय पोचवला जाईल. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय निशांत 11 दादरपाडा यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण आयकॉनची ही स्पर्धा आपण अनुभव 2 दिवसांची स्पर्धा. अगदी कालच्या दिवसामध्ये आई भवानी साई बी, नक्कीच आई भवानी साई बी खूप चर्चेमधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाचा हंगाम अगदी दडाडून सोडलाय. अगदी प्रतीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डिसिजन थोडंसं पेंडिंग आहे. सामन्यामध्ये थोडं व्यत्यय येताना पाहायला मिळतोय. 51 धावसंख्येचा पाठला आहे. आदित्यनं अगदी सांघिक पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी क्रिटिकल डिसिजन खूप व्यत्यय येतोय. इथून तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा चेंडू अगदी आपण पाहतो इट इज अ नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा हा चेंडू हात लावा लागेल. फ्रीडचा इशारा देखील दिला जातील. फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संजीवनी चेंडू खराब बॉल पाहायला मिळतोय. आदित्य यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय. ऑन स्ट्रायकरला बॅट्समन चंदन तलवार येताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत.
घाटला गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय चंदन तलवार. अगदी तलवारीसारखी फलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये आपली हुकूमत निर्माण करायची असेल तर. कारण की 51 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. गोलंदाजीसाठी आदित्य डावकरी आताचा गोलंदाज. चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने फेकलेला बॉल आणि इथून अगदी क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू थेट चालाय सीमा पलीकडे आलाय. षटकार. 6 धावा येताना पाहायला मिळतात. 6 धाव्याने संघ देखील एक्सिलेटर होताना पाहायला मिळाल्या. टोटल 8 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येला आता गती येताना पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाज करणाऱ्या चंदन तलवारला नक्कीच थांबावं लागेल. अगदी कमी चेंडूमध्ये धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 51 धावा आहेत. पण चंदन आता मात्र एक षटकाराच्या साहाय्याने खेळ करताना पाहायला मिळतोय. याही वेळेस आक्रमण केलाय. चेंडू अगदी स्लॉट मध्ये आलाय. त्याला थेट पाठवलाय पाटील स्लॉट मध्ये. कम्मालीचा ठोकलाय. आणखी एक षटकार. 14 धावा धाव फलकावर येतात. धावसंख्या आता वाढवताना पाहायला मिळतात. धावसंख्येला एक्सिलेटर होत असताना पाहायला मिळतो. आयकॉन खेळाडूवर हल्ले चढवताना पाहायला मिळतात. आदित्यला कमबॅक करावं लागेल. कैक सामने जीवदानी बामणडुंगरी संघामध्ये हा खेळाडू तारणारा ठरताना पाहायला मिळाला आहे. आज देखील कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतात यष्टीरक्षक. आदित्यला मात्र कमबॅक करावं लागेल. शेवटचे 2 चेंडू अद्याप बाकी असतील. संघाची धावसंख्या टोटल 14 धावा धाव फलकावर आल्या आहेत. तसेच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आणि बेंडकल संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलदर्या समुद्र रतीशजी पाटील यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. गुड विशेष. यावेळचा चेंडू फिंगर रोल करण्यात आलेत. पहा अगदी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाले आहेत. बोटांना चालना दिली गेली आहे. 2 बॉलवर षटकार आल्यानंतर पुढील बॉल अगदी अनएक्सपेक्टेड बॉल फेकण्यात आला. अगदी आपण पाहिलं तर फिंगर रोल करण्यात आले आहेत. नक्कीच पंचांकडे अगदी संशयाच्या नजरेनं पाहिले जाईल. इथून नक्कीच पंच निर्णय आमच्या इथपर्यंत कळवा. वान करण्यात आलाय. गोलंदाजाला आदेश देण्यात आलेत. शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाज आदित्य. यावेळी वेळचा बॉल ऑन द ग्राउंड मिड विकेटच्या रिजनला क्षेत्ररक्षक पळतायत. रोशन पाटील तेथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 11 मध्ये या खेळाडूने अगदी क्षेत्ररक्षक म्हणून आज आपलं स्थान निश्चित ठेवलं आहे. BCC बेंडकल बी संघाचा खेळाडू रोशन पाटील. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्ती त्याला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्यात 16. मागडे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. खूप साऱ्या धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करण्यात आल्या आहेत. गोलंदाज आदित्यवर हल्ले करण्यात आले आहेत. नक्कीच पुढील गोलंदाजाला नक्कीच कमबॅक करावा लागेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मिस्टर जुगल घरत संघाचा अष्टपैलू खेळाडू. अद्याप येणारे 12 बॉल 35 ची गरज. इक्वेशन 12-35 पाहायला मिळतोय. 12-35 समीकरण. गोलंदाजीसाठी गोलंदाज जुगल घरत. उरण प्रीमियर लीग मध्ये निशांत स्मृती बेंडकल संघाचा अगदी कर्णधार पद ज्यानं मिळवलं होतं आणि उरण प्रीमियर लीगचा टायटल आपल्या नावावर ज्यानं घेण्यात आले. यावेळी जलची शक्यता तनिष. अगदी सोपा झेल तनिषच्या हातामधून निसटताना पाहायला मिळतोय. खूप साऱ्या चुकामुका दुसऱ्या सत्रामध्ये संयम जे आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आपल्याला पाहायला मिळते. तनिषकडून अगदी महत्त्वपूर्ण झेल हा टिपणं गरजेचं होता. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जात आहे क्रिकेटचं समीकरण. आणि इथून पाहूया नेक्स्ट बॉल जुगल. यावेळचा देखील बॉल पॉईंटच्या रिजनला हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक विशाल ठाकूर. अगदी अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात संघाचे. विशाल. संघ पुढे चालले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. एक चांगली स्पर्धा. चांगल्या पद्धतीचं कॉम्बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. थेट गॅलरीमधून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज करण्यात आली आहे. याही वेळेस चांगल्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक सूरजजी पाटील यांच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. वाघेलीवाडा संघाचा खेळाडू. प्रेझेंटेशन बॉक्स त्यानंतर कॉम बॉक्सचा जर विचार करायला गेला तर थेट गॅलरीमधून पूर्णपणे व्यवस्था संयोजकांच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू मागील दिशेला यज्ञेश भगत तेथे उपस्थित आहेत. पाहूया इथून धोक्याची घंटावळ का फेकी मात्र खराब पाहायला मिळाली आहे. चुकीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे.
आता धावा देऊन जमणार नाही. फिल्डिंग डिपार्टमेंटला धावा थांबाव्या लागतील. जशी चुकवतोय तसा बॅटिंग डिपार्टमेंट देखील पलटवार करताना पाहायला मिळते. आमच्या समवेत गुणांकनाच्या भूमिकेमध्ये सनी कासुकर सर जोडले गेलेत. नक्कीच चुका होणं हे खरं तर गरजेची बाब नव्हे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये जर विचार करायला गेलात खूप साऱ्या चुकामुक होत्या. त्या चुकांना सुधारावं लागेल. संघ पुढे चाललाय. 21 धावा धाव फलकावर येताना पाहायला मिळत आहेत. प्रल्हादजी कासुकर सर सामन्याचा नितांत आनंद घेतात. पण चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू चाललाय सीमा पार. आणखी एक षटकार तडाखा. 27 धावा येताना पाहायला मिळाल्या. जुग्गलवर देखील आसमान दाखवलाय. जुग्गलला देखील षटकार ठोकलाय. चंदल तलवारीच्या बॅटतून आलाय हा षटकार. शेवटचा बॉल पाहूया. अद्यापर्यंत 5 चेंडूत 11 धावा खर्च केल्या. जुगल पावलामध्ये चुकामुक पाहायला मिळते. पंच टीजे मॅडी यांच्या माध्यमातून मृत चेंडू घोषित करण्यात आलाय. याही वेळेस चंदन तलवारनं केलाय वार. चेंडू चाललाय सीमा पार. 6 धावांचा संघाचा आलाय षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 33 धावा. 6 बॉल आणि अद्यापी 18 धावांची गरज असेल. 6ला 18 क्रिटिकल कंडिशन. नक्कीच गोलंदाजीसाठी ज्यानं मागील सामन्यामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी हाताळण्याचा काम करण्यात आलं होतं तेच विनीत घरत गोलंदाजीच्या ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. 18 धावा विनीतला थांबवाव्या लागतील. ऑन स्ट्राईक एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच चिरले संघाचा एक्सपिरियन्स खेळाडू धान्या वाघ कैक मैदानाच्यानं गाजवलेत. निर्दोष घरत यांना मात्र थांबवावं लागेल. एकीकडे क्रिकेटचा बल्लाढ्य अनुभव आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर अगदी यंग स्टार विनीत घरत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी युवा आहे पण क्रिकेटचा चांगल्याच पद्धतीचा अभ्यास देखील याही खेळाडूकडे आहे. पाहूया. एकीकडे निर्दोष तर दुसरीकडे विनीत. येणारे 6 बॉल 18ची गरज. विनीतचा पहिलाच बॉल. हवाई हल्ला पाहायला मिळतोय. तिथे पार्थिव आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठी चुकामुक पार्थिव कडून होताना पाहायला मिळते. आणि इथून 1 बाउंस ओव्हर द रोज सीमा पार चौकार. 2 झेल सुटल्या होत्या. पहिल्यांदा एक झेल अगदी चंदन यांची सुटण्यात आली होती तनिष कडून. त्यानंतर आता निर्दोषी झेल इथून पार्थिवनं सोडताना पाहायला मिळाले आहे. सोपा झेल होता. हा झेल हातामध्ये येणं गरजेचं होतं मी तर म्हणेल सनी. पाहूया नेक्स्ट बॉल विनीत. यावेळेस त्याच दिशेनं क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा सॅकवर चुकी. 4च्या पाड्यानं सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. कमबॅक करावा लागेल विनीतला. येणारे 4 बॉल 10ची गरज असं समीकरण आलंय. पाहूया. संघर्षाच्या तलावामध्ये यशाचं प्रतिबिंब दिसतं असं म्हटलं जातंय. संघर्ष करायला लागतोय टीम फिल्डिंग डिपार्टमेंट बेंडकल संघाला. पाहूया. विनीत संघर्ष करतोय. संघर्ष केल्यानंतर यश देखील होतोय. इथून विनीतला मात्र यश गवगवत करावा लागेल. निर्दोष सारख्या फलंदाजाला थांबावा लागेल. एकीकडून निर्दोष हल्ले चढवतोय तर दुसरेकडून विनीत मात्र मार खातोय. सजासजी विनीत देखील मार खाण्यातला खेळाडू नव्हे आहे. विनीतला मार खाऊन जमणार नव्हे आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच भूमिका चिरले संघाचा कॅप्टन या शुभम. आपणास विनंती आहे टॉससाठी यायचं आहे लगेचच. काही सामने विनीतनं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर जिंकवताना पाहायला मिळेल बीसीसी बेंडकल बी संघाला. त्या पद्धतीने गोलंदाजी हात लावी लागेल. वेगवान जलद गतीनं फेकलेला बॉल. त्याही बॉलवर हल्ला. चेंडू सीमा पलीकडे. 6 धावांकरिता डोकला षटकार. 3ला 4ची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे पलटवार केलाय. सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदलताना पाहायला मिळालं आहे. चित्र पूर्णपणे विचित्र होताना पाहायला मिळालं आहे. पहिल्यांदा आदित्यच्या गोलंदाजीवर आलेल्या 16 धावा. त्यानंतर महत्त्वपूर्ण गोलंदाज जुगल दिलेल्या 17 धावा आणि विनीतसाठी उर्वरित 18 धावा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विनीतच्या पहिल्या 2 बॉलवर चौकार. आताचा आलेला षटकार. येणारे पुढील 14 अद्यापर्यंत खर्च केल्यात येणारे 3 बॉल 4ची गरज. 3ला 4ची गरज. विनीत पाहूया. कमबॅक करावा लागेल. निर्दोष सारख्या फलंदाजाला थांबावं लागेल. निर्दोष म्हटलं तर दाडगा अनुभव. निर्दोष म्हटलं तर प्रत्येक सामन्यामध्ये षटकार चौकार. त्या निर्दोष घरत यांना थांबावं लागेल. अगदी
याही वेळेस सरळच्या दिशेला क्लास दाखवलाय, स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय सीमा पलीकडे. थेट चेंडू चाललाय अंगोल करण्यासाठी तळ्यामध्ये आणि सामना देखील समाप्त होत असताना पाहायला मिळतो. हार्डलक टीम प्रिशा 11 BCC बेंडकल बी आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम आर्यन चिरले संघ. संयम